आपण असं म्हणू शकू की डेफिनेशन ऑफ द मॅरेज जी आहे, म्हणजे हिंदू धर्मांतर्गत विवाह कशाला म्हणण्यात येईल, ती तुम्हाला कुठं वाचायला मिळणार, तर तुम्हाला ती हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये वाचायला मिळणार. म्हणजे तुम्ही मतदान करू शकता, पण तुम्ही तुमचा बायको, तुमचा नवरा किंवा तुमचा हजबंड, तुमची वाईफ ही कोण असेल याबद्दल तुम्हाला तुमचं मत व्यक्त करता येत नाही. तर असं जर व्हायला लागलं तर अशा केसेसमध्ये त्या कपलकडे पळून जाऊन लग्न करणं हा पर्याय उरतो. म्हणजे अशा पण केसेस व्हायचे की ज्याच्यामध्ये त्यांना प्रचंड विरोध आहे किंवा त्या फॅमिलीजनी असंही म्हणलेलं असतं की बाबा याच्यामध्ये जर त्या मुलांनी त्या मुलीबरोबर लग्न केलं तर आम्ही त्या मुलाविरुद्ध केसेस फाईल करू. जिथं आता माझ्या डोळ्यासमोरच्या घटना आहेत ज्या की जिथे त्या मुलीला सांगण्यात आलं की आम्ही तुझं याच मुलाबरोबर परत लग्न लावून देऊ म्हणून तिला घरी घेऊन गेले, आणि त्याच्यानंतर मात्र जेव्हा पोलीस केस करण्यात आली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीने स्टेटमेंट चेंज केलं. केवळ मुलीच्या वडिलांनी हे म्हणून चालत नाही की माझं या लग्नाला ऑब्जेक्शन आहे. ते ऑब्जेक्शन जे आहे त्याचं कारण जे आहे ते कायदेशीर असावं लागतं. तिथं त्या मुलीला बोलून घेण्यात आलं, तिच्या घरातल्या व्यक्तींना बोलून घेण्यात आलं आणि तिने सांगितलं की मला घरातून बाहेरही पडू दिलं जात नाहीये किंवा मला एका खोलीमध्ये कोंडून ठेवण्यात येत आहे कारण मी माझ्या मनाप्रमाणे लग्न करत आहे म्हणून. त्यावेळेस तिच्या आईवडिलांना समज देण्यात आली आणि तिचं त्याच मुलाबरोबर स्वतःच्या घरात राहून पळून न जाता लग्न झालं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत प्रसन्न जोशी सर, जे एक ऍडव्होकेट आहेत आणि आज आपल्या सोबत सर खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी शेअर करणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल सर खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. एबी इंटरव्ह्यूज मराठी या युट्यूब चॅनल वरती. जसं की सर हा आपला जो व्हिडिओ आहे तो 3 पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. फर्स्ट पार्ट मध्ये आपण बेसिकली हे डिस्कस करणार आहोत की पळून जाऊन जे मुलं किंवा मुली जे पळून जाऊन लग्न करतात, सो हे खरंच लिगल आहे की नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल सर तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या आमच्या व्ह्यूअर्स. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न कुमार जोशी. गेले 23 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करतोय. मी मुंबई, पुणे, नगर, नाशिक या वेगवेगळ्या शहरांमध्ये माझे ऑफिसेस आहेत आणि कायद्यानुसार वागण्यासाठी म्हणून किंवा कायद्यानुसार लोकांमध्ये काहीतरी जागरूकता यावी यासाठी आजपर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मी स्वतः प्रयत्न करतो आहे टू गेट पब्लिक अवेअर और पीपल अवेअरनेस जो आहे तो वाढवण्यासाठी. म्हणून मला निश्चितच आज कौतुक वाटते की तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून असा विषय घेताय. पळून जाऊन लग्न करणं हे खरंच लिगल आहे का? सो हाच माझा प्रश्न आहे. खरंच हे लिगल आहे की पळून जाऊन जे मुलं किंवा मुली लग्न करतात हे खरंच लिगल आहे का? सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की पळून जाऊन लग्न हा जो विषय आहे याच्यामध्ये 2 वेगवेगळे ऍस्पेक्ट आपण घेतोय. पहिला आपण घेतोय की पळून जाणे आणि दुसरा विषय आहे लग्न करणे. पळून जाण्याची गरज केव्हा निर्माण होते? कारण पळून जाऊन लग्न करता याचा अर्थ 2 गोष्टी आहेत की पळून जाऊन लग्न करतात म्हणल्यानंतर तुम्हाला कुठेतरी परमिशन मिळत नाहीये. ठीक आहे, त्या मुलाला किंवा त्या मुलीला तिच्या घरच्यांकडून परमिशन मिळत नाही. कारण आपली जी काही संस्कृती आहे किंवा आपण जिथं विवाह संस्कृती म्हणून म्हणतो तिथे लग्न जे आहेत हे 2 कुटुंबांमध्ये एकत्र होऊन मग ते अरेंज मॅरेजेस केले जायचे, जे पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. तेव्हा पळून जाऊन लग्न करण्याची परिस्थिती किंवा वेळ जेव्हा एखाद्यावर येते तेव्हा एक गोष्ट निश्चित असते की थिंग्स आर नॉट नॉर्मल विदिन देम. काहीतरी गोष्ट जी आहे ती नॉर्मल नाही आहे, समाजाला मान्य नाही आहे. कुठेतरी त्यांची जी काही कास्ट आहे किंवा जात आहे ती वेगळी आहे, कुठेतरी त्यांचा आर्थिक निकष जे आहेत ते वेगळे आहेत, कुठेतरी हा विषय असतोय की बाबा त्यांचे जे दोन्ही फॅमिलीज आहेत त्यांच्यामध्ये काही डिस्प्यूट्स आहेत. तर या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये असा प्रश्न निर्माण होतो की बाबा पळून जाऊन लग्न करावं किंवा ते जे काही कपल आहे किंवा तो मुलगा आणि मुलगी आहेत तो हा निर्णय घेतात की आपण आता पळून जाऊयात आणि पळून जाऊन लग्न करूयात. तेव्हा लग्न करणं हा त्या आपण म्हणू शकू की तो जे प्रेमी युगल आहे त्यांचा एक अल्टिमेट गोल असतो की मला लग्न करायचंय आणि मग दे आर रेडी फॉर हू कॅन क्रूक. त्यांना असं वाटतं की बाबा आता लग्न हे जर आपल्याला गोल असेल तर त्यासाठी मी काहीही करून ते लग्न केलं पाहिजे. त्यासाठी लास्ट स्टेप जी आहे, मी असं म्हणेल की ती लास्ट स्टेप आहे, ती लास्ट स्टेप म्हणजे ते पळून जाऊन लग्न करतात. म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी आपण आधी होऊ शकतात ज्याचा आपण विचार करूयात की कदाचित त्यांनी त्यांच्या फॅमिलीमध्ये पण या गोष्टीची विचारणा केलेली असू शकते. ठीक आहे, कधी कधी काय होतं की परमिशन मिळत नाही. परमिशन मिळत नाही तर परमिशन मागितली गेलेली आहे आणि ती मिळाली नाही म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केलंय. तेव्हा परमिशन केव्हा मिळू शकते
हे जर आपण बघितलं तर हा निकष खूप सोपा आहे. परमिशन मिळण्यासाठी ती मुलगी किंवा तो मुलगा कायदेशीर सज्ञान असला पाहिजे. द कन्सेप्ट ऑफ लॉ इज व्हेरी क्लिअर. म्हणजे जी मुलगी आणि मुलगा कायदेशीर सज्ञान आहेत. सज्ञांचा एक अर्थ आता सज्ञांचा जो अर्थ आहे तो अर्थ असा असतो की जेव्हा आपण कायदेशीर सज्ञान होतो तेव्हा आपण काही गोष्टींना पात्र होतो. उदाहरणार्थ वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सज्ञान मानलं जातं. वयाची 21 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्या मुलाला सज्ञान म्हणलं जातं. त्याच्यामध्ये तुमच्या नावाने ड्रायव्हिंग लायसन्स येतं. तुम्हाला पॅन कार्ड तर आधी पण असू शकते तुमचं, परंतु तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. याचाच अर्थ तुम्हाला जो काही चॉईस करण्याचा राईट आहे तो कायद्याने मिळतो. जर एखाद्या व्यक्तीला कायद्याने त्याचा उमेदवार किंवा लोकप्रतिनिधी चॉईस करण्याचा राईट मिळत असेल तर त्याच वेळेस त्या मुलाला किंवा मुलीला आपला लाईफ पार्टनर चॉईस करण्याचा राईट मिळायला नको का? म्हणजे तुम्ही मतदान करू शकता, पण तुम्ही तुमचा बायको, तुमचा नवरा किंवा तुमचा हजबंड, तुमची वाईफ ही कोण असेल याबद्दल तुम्हाला तुमचं मत व्यक्त करता येत नाही. तर असं जर व्हायला लागलं तर अशा केसेसमध्ये त्या कपलकडे पळून जाऊन लग्न करणं हा पर्याय उरतो, असं आतापर्यंत मानलं जात होतं. आता तुमचा जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने सांगतो की पळून जाऊन लग्न करणं हा जो विषय आहे त्याच्यामध्ये लग्न करणं हे जर तुम्ही सज्ञान असाल तर लग्न करणं हे निश्चितच कायदेशीर आहे. मग तुम्ही पळून जाऊन करा किंवा घरच्यांच्या समक्ष करा किंवा पळून न जाता करा. जर लग्न करत आहात आणि लग्नासाठी जर तुम्ही कायदेशीर सज्ञान आहात, ज्याच्यामध्ये अजून 2 महत्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे की अनसाउंड माइंड हा जो प्रकार आहे की ती जी व्यक्ती आहे ती फक्त सज्ञान असून चालत नाही तर ती साऊंड माइंडची असावी. ठीक आहे, म्हणजे कुठेही वेडं असणं किंवा काही अशा गोष्टी असणं मानसिकतेच्या की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी गमावलेली आहे, अशी व्यक्ती देखील स्वतःच्या मर्जीने लग्न करू शकत नाही. तेव्हा कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असणे, त्याच्यानंतर साऊंड माइंड असणे, मानसिकदृष्ट्या सक्षम असणे, या गोष्टी जिथे आहेत तिथे ती मुलगी किंवा तो मुलगा स्वतःच्या मर्जीने लग्न करू शकतात. मग ते लग्न जर त्यांनी पळून जाऊन केलं तर ते देखील कायदेशीर मानण्यात येईल. सो सर, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला 23 वर्षांचा प्लस एक्सपिरियन्स आहे, सो असे काही केसेस तुम्ही सांगू शकाल का जे म्हणजे नाव न घेता की असे काही केसेस तुम्ही हँडल केल्या आणि ते कशा सॉल्व्ह होतात? म्हणजे त्याच्यामध्ये अशा पण केसेस व्हायचे की ज्याच्यामध्ये त्यांना प्रचंड विरोध आहे किंवा त्या फॅमिलीजनी असंही म्हणलेलं असतं की बाबा याच्यामध्ये जर त्या मुलांनी त्या मुलीबरोबर लग्न केलं तर आम्ही त्या मुलाविरुद्ध केसेस फाईल करू. हो, होतातच. त्याच्यावरती पोलीस केस होईल, पोलीस केसमध्ये फूस लावून पळून नेलं, अशा पण काही केसेस झालेले आहेत की ज्याच्यामध्ये शेवट काय असतो की त्या मुलाविरुद्ध जेव्हा एखादी अशी केस होते की त्यांनी त्या मुलीला फूस लावून पळून नेलं आहे, त्याच्या वेळेस त्या मुलीचं वय जरी सज्ञान असलं, इफ शी इज अ मेजर इन एज, तरी देखील अशी केस होऊ शकते. तेव्हा मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना एवढंच सांगतो की अशा कुठल्याही पोलीस केसमध्ये किंवा अशा कुठल्याही कोर्ट केसमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व जे आहे ते आहे त्या मुलीच्या किंवा मुलाच्या स्टेटमेंटला. जर पोलीस स्टेशनमध्ये ती मुलगी स्वतःच्या वयाचा दाखला देत आहे आणि हे सांगत आहे की ती कायदेशीर सज्ञान असून ती स्वतःच्या मर्जीने बाय हर ओन विश अँड विल ती जर त्या मुलाबरोबर संसार करू इच्छिते, तिने लग्न केलेलं आहे, तिला त्याच्या सोबत राहायचे आहे, तर त्यावेळेस कायद्याने त्यांना कोणीही अडवू शकत नाही. म्हणजे आजपर्यंत ज्या केसेस झाल्या आहेत गेल्या 23 वर्षांमध्ये आपण नाही म्हणलं तरी वर्षाला 4-5 वेळा या सिच्युएशन येतात. आता थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे, पण या सिच्युएशन्समध्ये आपण जर बघितलं तर अंतिम निर्णय जो असतो तो त्या मुलीच्या स्टेटमेंटवर ठरतो. तर तिचा पोलीस स्टेशनमधला जबाब हा खूप महत्त्वाचा आहे. असं पण होतं कधी कधी की मुला मुलीचं एकमेकांवरती प्रेम आहे, त्यांनी लग्नही केलं, लग्न केल्यानंतर ती जी मुलगी आहे त्या मुलीला तिचे घरातले समजून घेऊन जातात. काही केसेसमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की जिथं आता माझ्या डोळ्यासमोरच्या घटना आहेत ज्या की जिथे त्या मुलीला सांगण्यात आलं की आम्ही तुझं याच मुलाबरोबर परत लग्न लावून देऊ म्हणून तिला घरी घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर मात्र जेव्हा पोलीस केस करण्यात आली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीने स्टेटमेंट चेंज केलं. जर ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट चेंज करत असेल आणि ती त्यावेळेस जर म्हणत असेल की नाही जे काही झालं होतं
त्याच्यात माझी पूर्ण संमती नव्हती किंवा आय वॉज अंडर प्रेशर, मला कुठलं तरी ताण होता, मला काहीतरी धमकी दिली होती, भीती घातली होती आणि म्हणून मी लग्न केलं आहे, तर अशा वेळेस फूस लावून पळून नेलं म्हणून त्या मुलाविरुद्ध पोलीस केस होते, त्याला गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि ते जे काही लग्न आहे ते लग्न राहत नाही. एक अशी केस होती की मुलगा आणि मुलगी दोघं जण जे आहेत ते दोघं जण लास्ट इयरला होते, ते कायदेशीर सज्ञान होते, ते माझ्याकडे आले, त्यांना लग्न करायचं होतं. आपण स्पेशल मॅरेज ॲक्ट जो असतो त्याच्यानुसार जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्हाला 30 डेजची नोटीस द्यावी लागते, अशी ती प्रोव्हिजन होती. तेव्हा सब रजिस्टर ऑफिस किंवा दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे तिथे त्या केसमध्ये आम्ही नोटीस दिली की ती जी नोटीस असते ती नोटीस ही तिथं एक नोटीस बोर्ड असतो, त्या नोटीस बोर्डवर ती नोटीस पब्लिश केली जाते. हे जे नोटीस पब्लिश केली जाते त्याच्यामध्ये हे लिहिलं जातं की हे जे कपल आहे दे आर इंटेंडिंग टू मॅरेज, ते आता लग्न करणार आहेत लवकरच, म्हणून ती 30 दिवसा अगोदरची नोटीस असते. ही नोटीस पब्लिश झाल्यानंतर, एक साधारण 2009ची गोष्ट आहे ही, की ही नोटीस पब्लिश झाल्यानंतर कुठून तरी त्या मुलीच्या घरातल्यांना ती गोष्ट समजली. ती गोष्ट समजल्यानंतर त्यांनी त्या नोटीसला ऑब्जेक्शन घेतलं. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ते जे ऑब्जेक्शन आहे ते या कारणासाठी होतं की बाबा घरातून संमती नाही आहे. ते ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ही ती जी मुलगी आहे ती मुलगी जेव्हा सब रजिस्टर ऑफिसमध्ये आली 1 महिन्यानंतर लग्न करण्यासाठी म्हणून, त्यावेळेस ती तिच्या निर्णयावर ठाम होती. तिचे घरातील मंडळी आले, पोलीस आले, जे काही त्यांचे समजा पॉलिटिकल कनेक्शन होते त्या केसमध्ये, तेव्हा काही लोकल MLA वगैरे ती लोक आली, सगळी येऊन थांबलेली आमच्या समोर आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की आता ऑब्जेक्शन आहे म्हणून हे लग्न होऊ शकत नाही. जनरली काय होतं की ऑब्जेक्शन येत नाहीत किंवा नोटीस जी आहे ती नोटीस दिल्यानंतर 1 महिन्यांमध्ये लग्न होऊन जातात. जे सब रजिस्टर होते त्यावेळेस दुय्यम निबंधक, ठीक आहे, आपल्या हवेली कार्यालयातलीच गोष्ट आहे पुण्यातली, तर त्यावेळेस त्यांना पण हा प्रश्न पडला होता की आता ऑब्जेक्शन आलेलं आहे, आता मी हे लग्न कसं काय पुढं रजिस्टर करणार किंवा काय करणार. त्यावेळेस त्यांना मी कायदेशीर प्रोव्हिजन जे आहेत त्या दाखवल्या. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आल्यानंतर ते ऑब्जेक्शन कायदेशीर आहे की नाही हे पडताळून बघावं लागतं. केवळ मुलीच्या वडिलांनी हे म्हणून चालत नाही की माझं या लग्नाला ऑब्जेक्शन आहे. ते ऑब्जेक्शन जे आहे त्याचं कारण जे आहे ते कायदेशीर असावं लागतं. आता हे जे काही लग्न या विषयावर आपण बोलतोय, परंतु आपण जर या विषयाच्या बाहेर जाऊन एक विषयावर बोलायचं ठरवलंच, याच्यामध्ये थोडीशी काही वेळेस काय असतं ना की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. एक केस तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह बाजू आहे ज्या केसमध्ये, पण आपल्याला ती त्या वेगळ्या अँगलने घ्यावी लागेल. की कधी कधी काय होतं ना की तुमच्या डोळ्यासमोर गोष्टी दिसत असतात, कदाचित ते मला देखील असं वाटू शकतं की एक व्यक्ती म्हणून तो चुकीचा आहे, पण जेव्हा कायद्याने अधिकार दिलेले आहेत तेव्हा तुमचे हात बांधले जातात. थोडक्यात काय की एक अशी केस होती की ज्या केसमध्ये जो पुरुष आहे, त्याला मी मुलगा म्हणणार नाही, की जो पुरुष आहे तो विवाहित पुरुष होता आणि त्या विवाहित पुरुषाबरोबर लग्न करण्यासाठी म्हणून एक सज्ञान मुलगी तयार होती. आता ही जी केस आहे एक साधारणपणे 2012च्या सुमारासची घटना आहे. त्यावेळेस लिव्ह इन रिलेशनशिप हा जो विषय होता तो तेवढ्या प्रमाणात नव्हता. तेव्हा हा प्रश्न निर्माण झाला होता की तो पुरुष जो आहे तो विवाहित आहे, दुसरं लग्न करणं हा त्यावेळेस कायद्याने गुन्हा होता. आणि मग अशा वेळेस तो पुरुष विवाहित असताना जर ही मुलगी त्याच्याबरोबर राहतीये आणि तिला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे, तर आपण कायदेशीर दृष्टिकोनातून याच्याकडे कसं बघायचं. याच्यामध्ये पोलीस केस झाली. त्या पुरुषावर किंवा त्या व्यक्तीवर हा आरोप करण्यात आला की त्यांनी त्या मुलीला फूस लावून पळून नेलेलं आहे. ती मुलगी सापडून तिला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. तिचे पालक आले होते, आम्ही उपस्थित होतो आणि या केसमध्ये सगळ्यांसमक्ष त्या मुलींनी जे स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट तिने असं केलं की मी सज्ञान आहे, त्यामुळं मला माझ्या पालकांकडे राहायचं, या व्यक्तीसोबत राहायचं की मला एखादा फ्लॅट घेऊन स्वतंत्र एकटं राहायचं, हा निर्णय माझा आहे. आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातनं किंवा एक व्यक्ती म्हणून बऱ्याचदा प्रॅक्टिसच्या दरम्यान आम्हाला सगळेच विषय पटतात असं नाही, परंतु कायद्याने जो त्या मुलीला अधिकार दिला होता त्या अधिकारामुळे जेव्हा त्या मुलीने स्टेटमेंट केलं की हा माझा अधिकार आहे की मला या व्यक्तीसोबत राहायचं आहे का एकटं राहायचं आहे का घरच्यांसोबत राहायचं आहे,
आणि तिने असं सांगितलं की तिला तिच्या घरच्यांच्या सोबत, आई वडिलांसोबत राहायचं नाही. शी डोंट वॉन्ट टू लिव्ह विथ हर फॅमिली और पेरेंट्स. आणि ती गोष्ट सगळ्यांना मान्य करावी लागली. सो ह्याच्यामध्ये मान्यता कशाला असते, म्हणजे काय डॉक्युमेंट्स लागतात किंवा नाही का, पळून गेल्यानंतर ते लीगल कधी मानलं जातं, म्हणजे कुठले डॉक्युमेंट्स आपण म्हणू शकतो की हे जर भेटले सो हे लीगली असतं लग्न? असं लग्न जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आता पळून जाऊन लग्न हा टॉपिक आपण बाजूला ठेवून लग्न या टॉपिकवर येऊयात की लग्नासाठी कोणते डॉक्युमेंट्स लीगल असतात. कारण ते मग पळून जाऊन केलेलं असो किंवा रेग्युलर केलेलं लग्न असो, लग्न झालं आहे हे जर एखादा मुलगा आणि मुलगी त्यांच्या घरच्यांना किंवा समाजाला सांगत असतील तर त्यासाठी जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडं विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ज्याला आपण मॅरेज सर्टिफिकेट असं म्हणतो, ठीक आहे, ते जर आहे तर याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेशन ऑफ द मॅरेज आहे. हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र दोन वेगवेगळ्या प्रकारे मिळतं. आपण जेव्हा स्पेशल मॅरेज ॲक्टचे प्रोव्हिजन्सचा विचार करतो, जिथे आत्ता आपण मगाशी विषयावर बोललो की नोटीस देणं किंवा स्पेशल मॅरेज ॲक्टने लग्न करणं, याच्यामध्ये तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या जातीचे आहात याचा विचार न करता फक्त कायदेशीर दृष्ट्या सज्ञान आहात आणि लिगली तुम्हाला लग्न करण्याचा अधिकार आहे, या एका गोष्टीवर तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन ऑफ द मॅरेज करतात तेव्हा तुमच्याकडे स्पेशल मॅरेज ॲक्टच्या अंडर मॅरेज सर्टिफिकेट येतं. जे सर्टिफिकेट हे तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा कुठेही दाखवून तुम्ही पती पत्नी आहात हे कायदेशीर सिद्ध करू शकता. दुसरा जो पर्याय आहे जो पळून जाऊन लग्न करताना केला जातो, एखाद्या गावाला जाऊन लग्न करणं आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये हा लग्नाचा जो पर्याय आहे याच्यात तुम्हाला जर हिंदू विवाहाचा आपण विचार केला तर माननीय सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये व्हॉट इज अ लीगल मॅरेज और विच मॅरेज अंडर हिंदू लॉ इज अ लीगल वन असा जर आपण प्रश्न घेतला तर त्याच्यामध्ये 7 राऊंड्स अराउंड द होली फायर हा उल्लेख आहे. याचा अर्थ सप्तपदी, अग्नीच्या भोवती जे 7 फेरे मारून सप्तपदी घेतली जाते, ती सप्तपदी घेऊन जे लग्न होतं ते लग्न हे व्हॅलिड मानलं जातं, कायदेशीर मानलं जातं. आता ह्या सप्तपदीचा पुरावा ज्यांच्याकडे आहे, आपण आजच्या काळात त्याला व्हिडिओ शूटिंग म्हणू की त्या सप्तपदीचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे, किंवा ते सप्तपदीचं लग्न ज्यांनी लावून दिलं असे जे काही कोणी पुरोहित आहेत की जे त्या लग्नाला उपस्थित होते, ज्यांनी वेदमंत्रांच्या उच्चाराने ते लग्न यथासांग पार पाडलं विधिवत, असं जर सिद्ध झालं तरी देखील ते लग्न झालं असं कायद्याने मानण्यात येतं. तुमच्याकडे तुमच्या लग्नाचा सप्तपदीचा पुरावा असला, पुरोहित असले, तर त्यानंतर तुम्ही त्या लग्नाचं प्रमाणपत्र हे तुमच्या नगरपालिकेमधून, तहसीलमधून, ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा महापालिकेतून प्राप्त करू शकता. म्हणजे जे रेग्युलरली लग्न होतात, ज्यांच्याकडे काय लग्नाची पत्रिका देणे, त्याच्यानंतर पुरोहित जे असतील त्यांची स्वाक्षरी देणे, 3 साक्षीदार असणे, अशा पद्धतीने ते एक मॅरेज सर्टिफिकेटचा फॉर्म भरला जातो. तो फॉर्म हा फक्त अरेंज मॅरेजेसला अशातला काही भाग नाही. ज्यांनी लव्ह मॅरेज केलं आहे त्यांनी देखील जर असा फॉर्म भरला आणि या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट मिळू शकतं. तर आपण असं बघतो ना की आळंदीमध्ये खूप एक ठिकाण आहे जिथं जाऊन पळून जाऊन लग्न जास्त केले जातात किंवा अरेंज मॅरेज असे की जास्त केले जातात. सो आळंदीमध्ये असं काय आहे की तिथे जाऊनच लग्न केले जातं, जास्त करून जे लग्न आहेत ते आळंदीमध्ये होतात. सो असं काय आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला सांगतो की असं कायद्यानुसार कुठल्याही गावाला स्पेशल प्रिव्हिलेज नाही किंवा कुठलाही असा स्वतंत्र कायदा नाही की ज्या कायद्याद्वारे तुम्ही आळंदीत लग्न केलं तर तुमचं जे लग्न आहे ते जरी तुम्ही पळून जाऊन केलं असलं तरी ते कायदेशीर मानण्यात येईल, असा कुठलाही कायदा नाही. हे एक आपण म्हणू शकू की काय झालेलं आहे की त्या गावात जर तुम्ही गेलात तर तिथं काही सामाजिक संस्था आहेत, काही कार्यालय आहेत की ज्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचे जे विवाह विधी आहेत ते तिथं संपन्न केले जातात. विवाह विधी संपन्न करून ते तुम्हाला तिथे एक विवाहाचं नोंदणीचं जे एक सर्टिफिकेट आहे ते प्रोड्यूस करतात किंवा ते देऊन टाकतात. त्या सर्टिफिकेटवर जर आपण बघितलं, आता माझ्याकडे बऱ्याचशा केसेस आल्या होत्या की ज्याच्यामध्ये आळंदीतलं सर्टिफिकेट जे आहे तेच मॅरेज सर्टिफिकेट म्हणून ते पती पत्नी समजायचे. अशी केस एक सांगू शकाल? हो, की आळंदीमध्ये जाऊन एक लग्न झालं. आळंदीमध्ये लग्न झाल्यानंतर ते जे काही मुलगा आणि मुलगी होते त्यांनी असं ठरवलं की बाबा आपण जोपर्यंत घरच्यांना सांगत नाहीयेत किंवा जोपर्यंत लोकांना समजत नाही किंवा जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत आपण कोणाला सांगायचं नाही की आपण पती पत्नी आहोत म्हणून. आणि त्यांच्याकडे ते आळंदीतलं मॅरेज सर्टिफिकेट होतं.
तर आळंदीतलं मॅरेज सर्टिफिकेट आहे याचा अर्थ त्यांना असं वाटलं की आपल्याकडे विवाहाचं प्रमाणपत्र आहे. तेव्हा तो कागद घेऊन दोघं निश्चिंत होते की आमचं लग्न झालेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्या मुलीच्या घरातल्यांनी तिच्या लग्नासाठी म्हणून मुलं बघायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी घरामध्ये ही गोष्ट सांगितली की नाही आमचं लग्न झालेलं आहे, आमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे. आणि मग ते जे काही मॅरेज सर्टिफिकेट आहे ते मॅरेज सर्टिफिकेट त्यांनी दाखवलं. त्याच्यामध्ये मुलाविरुद्ध पोलीस केस झाली. पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी ते मॅरेज सर्टिफिकेट दाखवलं. त्यावेळेस ते मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते बेकायदेशीर म्हणून डिक्लेअर झालं. कारण मॅरेज सर्टिफिकेट देण्याचा कुठल्याही खाजगी संस्थेला अधिकार नाही. मॅरेज सर्टिफिकेट हे शासकीय किंवा सरकारी संस्थेतूनच मिळू शकतं. विवाह झाला आहे असं त्यांनी पुरावे देणं हे तुम्हाला आळंदीतनं मिळू शकतं. सप्तपदी झाले आहेत, या पुरोहितांनी लग्न लावलं, या गोष्टी मिळू शकतात. पण आळंदीत मिळालेले मॅरेज सर्टिफिकेट हे फायनल मॅरेज सर्टिफिकेट नाही. जर कोणी या गैरसमजत असेल की मला आळंदीतनं मॅरेज सर्टिफिकेट मिळालं आहे याचा अर्थ माझ्या विवाहाची नोंदणी झाली आहे, तर कायद्याने तसं होत नाही. ज्या पद्धतीने सप्तपदी घेऊन लग्न आळंदीमध्ये लावलं जातं त्याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये कोणत्याही गावामध्ये जर हिंदू धर्मशास्त्रानुसार सप्तपदीने लग्न केलं तर ते लग्न कायदेशीरच मानलं जातं. उल्लेख केलाय की हिंदू मॅरेज ऍक्ट. सो हे जो माझा प्रश्न आहे की हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणजे काय आणि काय सांगतो हा कायदा? हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे तो आपल्याकडं जसं आपण म्हणतो की आता भारत देश जो आहे त्याच्यामध्ये हिंदू बहुल देश हा आहे. तेव्हा प्रत्येक जो काही धर्म आहे त्या धर्माच्या ज्या रूढी आणि परंपरा असतात त्या रूढी परंपरांचा कायद्यामध्ये देखील विचार केला जातो. जेव्हा कायद्यांमध्ये विचार करून त्याचा मूर्त स्वरूप जे असतं ते काही सेक्शन्समध्ये बसवण्यात येतं. त्याच्यामध्ये बेसिक इसेन्शियल्स जे असतात ते ड्रॉ केले जातात. आपण असं म्हणू शकू की डेफिनेशन ऑफ द मॅरेज जी आहे म्हणजे हिंदू धर्मांतर्गत विवाह कशाला म्हणण्यात येईल ती तुम्हाला कुठं वाचायला मिळणार, तर तुम्हाला ती हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये वाचायला मिळणार. तेव्हा आपण जेव्हा लग्न कायदेशीर आहे किंवा नाही हा विचार करतो त्यावेळेला आपल्याला हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये डेफिनेशन ऑफ द मॅरेज जी आहे, ठीक आहे, सेक्शन 2 जो असतो डेफिनेशनचा, त्याच्यामध्ये आपण जेव्हा मॅरेजची डेफिनेशन बघतो तेव्हा त्या डेफिनेशनमध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे की ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, जे आता आपण सप्तपदीचं उदाहरण दिलं मगाशी, त्या परंपरेनुसार जर ते लग्न झालेलं असेल तर ते हिंदू धर्मशास्त्रानुसार कायदेशीर मानण्यात येईल किंवा हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये त्याला लग्न म्हणून संबोधण्यात येईल. तर आपण जेव्हा हिंदू धर्मशास्त्रानुसार लग्न म्हणतो तेव्हा ते कायद्यामध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार लग्न असं आपल्याला म्हणावं लागेल. ओके. आणि या मॅरेज ऍक्टचं असं काय म्हणजे कधीपासून हा लागू झालेला आहे किंवा असं? 1955 सालापासून हा जो आहे हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे तो आहे. त्याच्यामध्ये याच्या पूर्वीपासून म्हणजे आपल्याला हे जे काही आहे की ते 55 साली झाले, 56 साली झाले, 2000 साली झाले हा विषय न घेता आपल्याला याच्याकडे त्याच्या मागे जाऊन बघावं लागेल. कारण याचा अर्थ जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे लग्न संस्था अस्तित्वात नव्हती का, तर होती. तेव्हा ज्या रूढी परंपरा आहेत त्या परंपरेनुसार जेव्हा एखाद्या रूढींचं परंपरांचं किंवा आपण म्हणू समाजातल्या रूल्स अँड रेग्युलेशन्सचं कायद्यात रूपांतर होतं, तो कायदा इनॅक्ट होतो किंवा तो कायदा त्या तारखेपासून अस्तित्वात येतो. परंतु त्या तारखेच्या आधी देखील आपण जेव्हा हिंदू मॅरेज ऍक्टचा विचार करतो तेव्हा तारखेच्या आधी देखील तो अस्तित्वात आहे आणि नंतर देखील अस्तित्वात आहे. फक्त आता हा ऍक्ट अस्तित्वात असल्यामुळे जर एखाद्यावर अन्याय झाला तर त्या ऍक्टच्या प्रोव्हिजन्सनुसार त्याला त्या अन्यायाच्या विरुद्ध कायदेशीर पर्याय मागता येतो किंवा कोर्टात जाता येतं. आपण बघतो ना की मुलं मुली हे पळून जाण्याचं मेन कारण जे असतं ते फक्त की असतं की परमिशन नाही, परमिशन भेटली नाही किंवा परमिशन भेटत नाही लग्नासाठी. सो ह्याच्यामध्ये काही दुसरं ऑप्शन आहे का की आपल्याला काय करता येईल का की पळून न जाता आपण कन्व्हिन्स करता येईल किंवा काय लिगली काय करता येईल? याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की स्पेशल मॅरेज ऍक्टमध्ये नोटीस दिली जाते, ठीक आहे. तर या ज्या नोटिसेस आहेत त्या नोटिसेसच्या सोबत अजून एक गोष्ट करता येऊ शकते, ती म्हणजे की तुम्ही ज्या ठिकाणी किंवा ज्या लोकेशनला आहात त्या ठिकाणच्या तहसीलदारांना, त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला आणि आता जो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आलेला आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा, ठीक आहे, 2005चा, तर त्याच्यानुसार तुम्हाला प्रोटेक्शन ऑफिसरची पण अपॉइंटमेंट करून घेता येते. म्हणजे समजा आपण अशी एखादी केस बघत आहे, केस सांगतो तुम्हाला की एका मुलीला
तिच्या घरातून तिच्या मर्जीप्रमाणे लग्न नको करूस किंवा लग्नाला विरोध होता. लग्नाला विरोध असल्यामुळे तिला पळून जाणं हा त्यांनी पर्याय निवडला नव्हता. दोघं सज्ञान होते, तिचं शिक्षण चालू होतं, तो कमवता होता. आणि जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं की सर काही झालं तरी आम्हाला पळून जायचं नाहीये आणि आमच्या घरच्यांनी आम्हाला मान्यता दिली पाहिजे. आता इथे काय होतं की इथं एक वकील म्हणून मी काही मॅरेज काउन्सिलर सारखं त्यांना त्यांच्या घरच्यांना भेटू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. त्यांचे विचार शेवटी त्यांचे असतात. मग अशा वेळेस काय केलं जाऊ शकतं, तर अशा वेळेस त्या केसमध्ये आम्ही एक पर्याय असा काढला की जो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे त्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये जर त्या घरातल्या मुलीला जी सज्ञान आहे तिच्या इच्छेविरुद्ध घरामध्ये आईवडील डांबून ठेवत असतील, तिचे भाऊ तिला त्रास देत असतील आणि तिचं त्या घरामध्ये राहणं अवघड झालेलं आहे किंवा तिच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये घरगुती हिंसाचार कायद्याखाली संबंधित महिला किंवा मुलगी त्या व्यक्तींविरुद्ध, मग ते तिचे आई वडील असोत भाऊ असोत, यांच्या विरुद्ध केस फाईल करू शकते. त्या केसमध्ये तशी केस फाईल करण्यात आली. जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल झाली आणि मग जेव्हा प्रोटेक्शन ऑफिसरची नेमणूक केली जाते आणि मग पोलीस स्टेशन्समध्ये जेव्हा स्टेटमेंट होतात किंवा तहसीलदारांसमोर जेव्हा प्रकरण गेलं त्यावेळेस काय झालं की जे महिला अत्याचार म्हणून जो विभाग असतो त्यांच्याकडे जेव्हा तो अर्ज पुढे गेला रेफरन्ससाठी म्हणून, त्यावेळेस तिथं त्या मुलीला बोलून घेण्यात आलं, तिच्या घरातल्या व्यक्तींना बोलून घेण्यात आलं आणि तिने सांगितलं की मला घरातून बाहेरही पडू दिलं जात नाहीये किंवा मला एका खोलीमध्ये कोंडून ठेवण्यात येत आहे कारण मी माझ्या मनाप्रमाणे लग्न करत आहे म्हणून. त्यावेळेस तिच्या आईवडिलांना समज देण्यात आली आणि तिचं त्याच मुलाबरोबर स्वतःच्या घरात राहून पळून न जाता लग्न झालं. तेव्हा कायदा जो आहे हा आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी असतो. कायद्याच्या प्रोव्हिजन्स आपण जर लक्षात घेतल्या आणि प्रत्येक जण जर आपल्या हक्कांबाबतीत जागरूक राहिला तर आपल्याकडे इतका चांगला कायदा असताना पळून जाऊन लग्न करण्याची वेळच येणार नाही असं मी म्हणेल. त्यासाठी त्या मुला मुलींनी कायदेशीर जागरूक असणं महत्वाचं आहे. ओके, सो सर माझा लास्ट प्रश्न आहे की एक प्रोसेस काय असते मॅरेज करण्याची किंवा कोर्ट मॅरेज जे आपण म्हणतो त्याची प्रोसेस नेमकं सांगाल का तुम्ही डिटेलमध्ये? आपण स्पेशल मॅरेज ऍक्ट जे आहेत त्याची प्रोव्हिजन किंवा त्याची प्रोसेस आपण बघून घेऊयात. याच्यामध्ये फॉर्म सबमिशन जे आहे त्याच्यामध्ये तुमचे वयाचा दाखला, त्याच्यानंतर त्यांचं जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड किंवा आपण ज्याला KYC डॉक्युमेंट्स म्हणतो त्याचे फोटो, त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे ते कुठल्या लोकेशनला राहतात, या गोष्टी ज्या आहेत त्या वर आणि वधू किंवा हजबंड आणि वाईफ जे आहेत होणारे त्यांच्या बाबतीत लागतात. त्याच्यानंतर त्यांना 3 साक्षीदारांची गरज असते. ज्या साक्षीदारांचं रेशन कार्ड, त्यांच्या वयाची दाखले आणि त्यांची डोमिसाईल किंवा त्यांचा जो रहिवास आहे तो त्या क्षेत्रातला असावा. अशा पद्धतीने एक साधा सोपा सरळ अर्ज आहे. तो अर्ज भरून दिल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होते किंवा स्क्रुटिनी आपण ज्याला म्हणतो ती होते आणि त्या अर्जामध्ये सगळे निकष जे आहेत ते पूर्ण केले जात असतील तर संबंधित वर आणि वधू जे आहेत ते विवाह करू शकतात. म्हणजे ही अगदी साधी सोपी सरळ प्रोसिजर आहे. जसं आपण मतदार यादीत नाव नोंदवतो आणि ते नोंदवताना तुम्हाला जो पुरावा द्यावा लागतो की आता मी मतदान करण्यास पात्र झालेलो आहे, तसं तुम्ही तुमचा विवाहासाठी म्हणून इच्छुक आहात आणि एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ द मॅरेज करायचंय म्हणून देखील तुम्ही नोंदणी करू शकता. सो सर लास्ट मेसेज काय द्याल ऑडियन्स जे आता मुलं मुली बघतात आहे तुमचा व्हिडिओ, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? त्यांच्यासाठी एवढं सांगाल की पळून जाऊन लग्न करणं हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये तुम्ही तुमचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य धोक्यात घालता. आपण जर आपल्या हक्कांच्या बाबतीत जागरूक राहिलो आणि तुमचे कायदेशीर हक्क जर तुम्ही तुमच्या घरातल्यांना पटवून देऊ शकलात आणि प्रसंगी जर त्यांना ते पटले नाहीत तर त्यांना कायद्याने समज देऊ शकलात तर तुमच्यावर तुमच्या निर्णयासाठी म्हणून पळून जाण्याची वेळ येणार नाही. लग्न करणं हा जर तुमचा कायदेशीर अधिकार असेल तर तो पळून न जाता देखील तुम्ही प्राप्त करू शकता.